कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी लागू करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क आजपासून पुन्हा लागू करण्यात आलंय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। राज्यातील कांद्याचे सर्वात जास्त निर्यात बांगलादेशात होते। बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे कांदा आयातीवरती 10% शुल्क जो आहे तो आता आकारला जाणार असल्याचं कळतंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी लागू करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क आजपासून पुन्हा लागू करण्यात आलंय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। राज्यातील कांद्याचे सर्वात जास्त निर्यात बांगलादेशात होते। बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे कांदा आयातीवरती 10% शुल्क जो आहे तो आता आकारला जाणार असल्याचं कळतंय।